हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 3 पुत्र अष्टंगी जाये ब्रह्मा विष्णू शिव नाम धराये. 600 वर्षांपूर्वी मालक सांगून गेले होते. आज आपले हे पवित्र सद्ग्रंथ त्याचं अनुमोदन करत आहेत, समर्थन करत आहेत भगवानांच्या वाणीचं. आणि ज्यांना संस्कृत देखील येत नव्हतं त्यांना ब्राह्मण म्हणायचे गुरुजी आपले. काय माहिती असणार या धानकाला. ते समर्थ होते आणि अगदी मुंगीचीही भाषा त्यांना अवगत होती, सर्व पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. आणि यांनी त्यांना रिजेक्ट करून ठेवले होते या हिऱ्याला. आता सांभाळा पुण्यात्म्यांनो, तुमचे कल्याण होईल. तिला सदाशिवद्वारे प्रकट केले गेले त्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. नाना प्रकारचे आभूषण तिच्या श्री अंगांची शोभा वाढवतात. ती देवी विविध प्रकारच्या कलांनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र धारण करते. एकाकिनी असून ती माया संयोगवश अनेक होते. ते जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. इथे पहा, आता 102, 101 पानावर आलो आपण. रुद्र संहिता. ते आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावून असतात. त्या काळरूपी ब्रह्मने, आहा, याला काळ म्हणा, ब्रह्म म्हणा, सदाशिव म्हणा, त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीचे नाथ, हे नाथ नाही, शक्तीच्या सोबत शिवलोक नामक क्षेत्राचे निर्माण केले होते. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाण किंवा मोक्षाचे स्थान आहे, जे सर्वांच्या वर विराजमान आहे. ते प्रिया आणि प्रियतम, ते पतिपत्नी रूपात शक्ती आणि शिव, दुर्गा आणि काळ, जे परमानंद स्वरूप आहेत, त्या मनोरम क्षेत्रात नित्य निवास करतात. शिव आणि शिवाने, काळ आणि दुर्गेने प्रलय काळीही ते क्षेत्र आपल्या सानिध्यातून मुक्त नाही केले. आता इथे पहा, देवर्षी एके दिवशी आनंदवनात रमण करत असताना शिव आणि शिव यांच्या मनात, दुर्गा आणि काळाच्या मनात, ब्रह्मच्या मनात अशी इच्छा झाली की एखाद्या दुसऱ्या पुरुषाची सृष्टी करायला हवी, म्हणजे एखादे मूल उत्पन्न करायला हवे. असा विचार करून बघा, ही सृष्टी, ज्याच्यावर या सृष्टी संचालनाचे महान कार्य टाकून केवळ आपण दोघे काशीमध्ये राहून आपल्या इच्छेनुसार विहरू आणि निर्वाण धारण करू. यांनी हा विचार केला की एक पुत्र उत्पन्न करावा आणि त्याच्या हवाली सगळा चार्ज देऊ आणि मग आपण आरामात राहू, बघा, विहरू. असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वाम भागावरील 10व्या अंगावर अमृत मिळले. ही तर खटपट करायचीच होती, म्हणजे त्यांनी पती-पत्नी व्यवहार केला आणि मग त्यातून एक पुरुष प्रकट झाला, एक मुलगा उत्पन्न झाला. हे बघा 102 पानावर. संक्षिप्त रुद्र संहिता आपण वाचत आहोत. शिव म्हणाला, वत्स. शिव म्हणाला, बाळा, व्यापक असल्यामुळे तुझे विष्णू नाव विख्यात झाले. आता काळ आणि दुर्गाचा मुलगा म्हणजे विष्णूची उत्पत्ती झाली, दोघांपासून सिद्ध झाले. आता इथे पहा, हा 6वा अध्याय संपला. आता इथे बघा 7वा सुरू झाला. ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे, तत्पश्चात कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने पूर्वव्रत प्रयत्न करून जसे विष्णूला उत्पन्न केले होते, दोघांनी पतीपत्नी व्यवहार करून मला त्यांच्या डाव्या अंगातून उत्पन्न केले. मुने त्या महेश्वराने मला लगेचच आपल्या मायेने मोहित करून नारायण देवांच्या नाभिकमलात सोडले आणि लीलापूर्वक मला तिथून प्रकट केले. अशा प्रकारे त्या कमळातून पुत्राच्या रूपात माझा हिरण्यगर्भाचा जन्म झाला. आता हा शिवपुराणाचा अनुवाद करता विचलित झाला की इथे तर, कारण की हा शिवाचा पुजारी झाला, याने तर इथे केले विष्णू आणि ब्रह्माची उत्पत्ती इथे तर केली क्लिअर की सदाशिव काळरूपी ब्रह्म
आणि दुर्गा यांच्यापासून दोघांची उत्पत्ती झाली. आता इथे विचलित झाला हा. ते म्हणतात ना, चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पानी में, वो गड्ढे व उपरावे न सच्चाई छानी नहीं. आता हा या तिघांचा पिता आहे हे अजून सिद्ध करूया. हे बघा, याच्या 24व्या पानावर तुम्हाला दाखवतो. ही विद्वेश्वर संहिता आहे. एकेकाळी काय होते, एकेकाळी ब्रह्मा आणि विष्णूजींचे एका गोष्टीवर भांडण झाले, युद्ध झाले. ब्रह्माजी म्हणू लागले की मी तुझा बाप विष्णूजींना, विष्णूजी म्हणू लागले मी तुझा बाप, तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झालास. या दोघांचे भांडण झाले. ही मोठी कहाणी आहे, परत सांगेन. तर यांच्या वडिलांनी विचार केला की हे लढून मरतील. त्याने यांच्या मधोमध एक लिंग उभे केले, एक तेजोमय पिलर, खालून खूप लांब लचक. या दोघांनी युद्ध करण्याचं थांबवलं. त्याचा शेंडा बुडखा शोधू लागले. तेव्हा हा पोहोचला आपला पुत्र शिवाचे रूप धारण करून, आणि मग यांना म्हणू लागला की तुम्ही ज्ञान सांगू लागला, समजावू लागला. तेव्हा यांनी मग जी प्रश्नोत्तरे केली ती ऐकवतो. बघा, यातून समजेल की हा कोण आहे. ही आहे विद्वेश्वर संहिता, संक्षिप्त शिवपुराण, आणि पान नंबर 24वर हे आहेत ब्रह्माजी आणि हे आहेत विष्णूजी. हा आहे मध्ये यांच्या एक स्तंभ आहे. आता आपण इथे येऊया 25व्या पानावर. ब्रह्मा आणि विष्णूने विचारले, प्रभो. ब्रह्मा विष्णू मग त्याच्याशी बोलू लागले, काळाशी. सृष्टी आदी 5 कर्तव्यांचे लक्षण काय आहे हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा काळ बोलला, काळरूपी ब्रह्म बोलला, माझी कर्तव्य समजणे अत्यंत गहन आहे, तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्यांच्याविषयी सांगत आहे. पुढे बघा, आपण आपल्या कामाचे वाचूया. हे आपण नंबर 26वर आलो. आता हा काय म्हणत आहे काळ, आपले ब्रह्मा आणि विष्णू दोघांना, पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपस्या करून प्रसन्न झालेल्या मज परमेश्वराकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्ये प्राप्त केली आहेत. ही दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. अशा प्रकारे माझी विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर ने, हा ने आहे, चुकीने मिसप्रिंट झालाय, ने 2 अन्य उत्तम कृत्य, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त केले आहेत. आता काय झाले, 2 तर हे ब्रह्मा विष्णू आणि हे महेश आणि रुद्र, या चौघांचा बाप आहे हा जो बोलणार आहे तो. बस एवढंच सिद्ध करायचं होतं दासाला तुम्हाला. आता परमेश्वराने सांगितले कि 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए, और 3 देव की जो करते भक्ति, उनकी को देना हो वह मुक्ति. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. आता सर्वानंद म्हणू लागले की खोटं बोलतोय. असं काही नाही लिहिलेलं, कारण की हे नकली विद्वान याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला नाश करण्यात सक्षम आणि सफल झाले की ते संस्कृत भाषा जाणत होते आणि संपूर्ण समाज अशिक्षित होता. त्यांचा असाच डाव साधला जात होता. आता त्याने काय केले की जी कामाची गोष्ट होती ती सोडली आणि त्याने जे तोंडपाठ करून ठेवले होते श्लोक गीतेतले, वेदातले, ते संस्कृत बोलू लागला. बराच वेळ थांबलाच नाही. 1 तास, पाऊण तासभर संस्कृत बोलत राहिला. आणि ते समोर जेवढे विणकर बसले होते, बिचारे भोळे भाबड्या, आया, बहिणी, मुली, भक्त, हे देखील समजू शकत नव्हते की हा पंडितजी बोलत काय. त्यांनी मग टाळ्या पिटल्या, वा पंडितजी, वा सर्वानंद, वा पंडितजी, कमाल केली. आता त्यांच्या प्रशंसेमुळे सर्वानंद विजयी झाले आणि परमात्म्यांना पराजित केले. आजपर्यंत अशीच वीज पडत होती विना इन्स्ट्रुमेंटची, जी भगवानांनी आज तुम्हाला समजवायला तयार केली आहे जीवांनी. काय जीव बनवतील ती इन्स्ट्रुमेंट्स? हे आधी हेच होते मनुष्य. 4 युगांचा इतिहास तर तुमच्या जवळ आहे, द्वापारपर्यंत. आता 50 वर्षांपूर्वी आम्ही पाहिलंय की बैलगाडी चढवण्यासाठी कच्च्या रस्त्यावर कसे प्रयत्न करायचे, लाकडाची चाके, लाकडाची गाडी. आणि त्याआधी एक रेड्यांची होती, 6-6 खेचरं जोडून रथ बनवून घासत फिरत असे. कुठे गेली होती मनुष्याची बुद्धी?
ही परमात्म्याने कृपा केली आहे तुमच्यावर. आता 10 वर्षांपासून होते, 12 वर्षांपासून हा विकास केला आहे दात्याने, जेणेकरून आपल्या लेकरांना वर्ड टू वर्ड समजावता येईल, म्हणजे हे ओळखतील मला आणि एका मिनिटात नेऊन सोडेन यांना सतलोकात. पिच्छा सुटेल इथला. आता सर्वानंद फुलून गेला. आता झाली गोष्ट. त्यांना तर फक्त हार जीत ठरवायची होती, ना भक्ती ना भगवान. तर परमात्मा म्हणाले की बाबा ठीक आहे, सर्वानंद तू जिंकलास, मी हरलो, आता ठीक आहे, जा तू तुझ्या घरी. म्हणू लागला असं नाही जाणार. माझी आई म्हणाली की लिहून द्या तुम्ही. परमात्मा म्हणाले मी तर अशिक्षित आहे, तू लिही, मी अंगठा लावेल. तर हो ठीक आहे. त्याने लिहिले शास्त्रार्थामध्ये. सर्वानंद विजयी झाले आणि कबीरजी पराजित झाले. परमात्म्यांचा अंगठा लावून घेतला आणि कागद घेऊन निघाला, चालू लागला. आता तिथे जाऊन आपल्या आईला त्याची आई म्हणाली, अरे बाबा आलास? तर हो आलो आई. झाले तुझे शास्त्रार्थ? तर हो झाले. 2 मिनिटात हारला त्याने, जाताच हार मानली आई माझ्या पुढे. तर त्याची आई म्हणाली की बाळा, मी जी प्रार्थना केली होती तुला, काही लिहून आणलेस तू? म्हणाला हो, मी कच्चे काम थोडेच करतो. हे बघ. आई म्हणाली बाळा वाचून दाखव. आता त्याने वाचले. शास्त्रार्थात सर्वानंद हारला, कबीर साहेब विजयी झाले. त्याची आई म्हणाली अरे तू तर हारून आलायस मूर्खा. तो स्वतः वाचू लागला. ओहो आई, असं आहे ना की मी अनेक दिवस शास्त्रार्थात लागोपाठ रात्री जागत होतो, चुकून लिहिलं गेलंय माझ्याकडून उलटं लिहिलं गेलं. हो का, जा मग आता नीट लिहून आण तू. तो दुसऱ्यांदा परत पोचला की कबीरजी असे आहे, माझ्याकडून लिहिण्यात चूक झाली आहे, माझी आई ऐकत नाहीये, परत लिहावं लागेल. बरं परत लिहा पंडितजी, माझा अंगठा थोडा झिजणार आहे, किती वेळा लावून घे. त्याने लिहिले खूप विचार करून. शास्त्रार्थात सर्वानंद विजयी झाले, कबीरजी पराजित झाले. परमात्म्याने अंगठा लावला. तो परत जाऊन म्हणाला की घे आई ऐकू. आधी तर त्याला संभ्रम होता की कदाचित माझ्याकडून चुकीचं लिहिलं गेलं असेल. आता ऐकव बाळा. शास्त्रार्थात सर्वानंद तिथे अडखळला. अरे बोल ना, बोलत का नाहीस? हा म्हणाला आई हे तर परत चुकीचं लिहिलं गेलं. शास्त्रार्थात सर्वानंद हारले, कबीर साहेब विजयी झाले. त्यात परत हेच लिहिलं होतं. त्याचे तो परत म्हणाला की आई परत आणतो लिहून. तर जा बाळा परत लिहून आण. आता तिसऱ्यांदा परत परमात्मा म्हणाले लिहून घे, झाली असेल काहीतरी चूक तुझी, काही हरकत नाही. त्याने परत असे लिहून घेतले आणि परमात्म्याचा परत अंगठा लावून घेतला. आता परत जेव्हा त्याने विचार केला की मी बाहेर वाचतो तेव्हा बरोबर असतं आणि आईच्या समोर जातो त्यावेळी ही काय वीज कोसळते, तर बाहेरूनच अंगणातूनच त्याच्यावर दृष्टी रोखून धरली. घराच्या आत आपल्या घरात जायच्या आधी तो असे बघत चालला होता, चुकून हटायला नको नजर. तर आई ऐकव. त्याच्या समोर अक्षरे पालटली, जशी कॉम्प्युटरमध्ये पालटतात ना. आणि जसाच्या तसा मग बसला छातीवर हात ठेवून. त्याची आई म्हणाली अरे बोलत का नाहीस, तुझी बोलती का बंद झाली विद्वाना, बोल काय लिहून ठेवलंय यात. तो कागद हातातून सुटला त्याच्या. परमात्मा तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा भगवान आले आहेत, तुझी बुद्धी भ्रष्ट होत आहे ही 4 अक्षरं शिकून, आणि तू विद्वान समजतोस. जे ज्ञान त्या परमात्म्याकडे आहे तुझ्याकडे तर कखही नाही बाळा. मी तुझ्याही कथा ऐकत आहे खूप दिवसांपासून. आता आपल्या आईच्या चरणी पडून तो रडू लागला. तो म्हणाला आई मी तर खूप नीच आहे. खरंच ते जे म्हणत होते सर्व लिहिले या पुराणांमध्ये, ते जे सांगत होते आणि मी अहंकारामुळे काहीही नाही ऐकले. तर मग आई म्हणाली बाळा माझा आत्मा सांगत आहे तू एकुलता एक मुलगा आहेस आणि तू असा कवडीमोल होशील, दुर्गती होईल, तू कुत्र्याच्या योनीत जाशील बाळा. हे चातुर्य कामी येत नाही. भगवानांची शरण आणि ते मंत्र काम करतील. माझा आत्मा खुश होईल, तू नाम घे. तो म्हणाला आई माझ्याबरोबर चल, मी असाच गेलो तर मला लाज वाटेल, तर चल मी तुझ्याबरोबर येईन बाळा. जाऊन चरणांवर घातले की परमात्मा तुझे बालक आहे, चूक झाली याच्याकडून पण नाम द्या. परमात्मा म्हणाले काही हरकत नाही बाळा,
आपण तर सगळी माझीच तर लेकरे आहात. ज्या दिवशी हे मला ओळखतील भांडणच संपेल. तर अशा प्रकारे सर्वानंदचे कल्याण झाले. तर पुण्यात्म्यांनो, आता कशी काय समस्या आली? आता सर्वानंद विद्वान, सर्वांना माहिती मोठा महापुरुष आणि सर्व वेदांचा ज्ञाता, सर्वांना हरवून ठेवलंय त्याने. आता तो समजावतोय इतरांना की बाबा वास्तविकता ही नाहीये, ही आहे. जे परमात्म्याने ज्ञान ऐकवले होते, आता सर्वानंदाचे कोणी ऐकत नव्हते, कारण काळाने जाळे पसरून ठेवले होते आणि त्याला जातीने घेरले ब्राह्मणांनी, की पंडित असूनही विणकराचा चेला झाला. ज्ञान तर स्वीकार करणे दूरच, त्याला एवढा विरोध केला, परंतु त्याने भगवानांना ओळखले होते. त्याला समजले होते की जातीच्या पुढे काहीही टाका, माझा तर हा दाव लागला. तर दोघा आई मुलाने भक्ती केली आणि आपले कल्याण करवले. तर पुण्यात्म्यांनो, आपले सौभाग्य आहे की आज असेच परमात्मा तुमच्या मागे लागले आहेत. तुम्हाला कोणी भक्त भेटला असेल, कोणी पुस्तक घेऊन गेला असेल, कोणी सीडी दिली असेल, ती प्रेरणा आपल्या लेकरांच्या माध्यमातून म्हणतात, करे कराव साइया मन में लहर उठा और दादो सिर जब दर जीव के आ बगल हो जा. परमात्मा म्हणतात, गोता मारो स्वर्ग में और जा बैठू पाताल, गरीबदास ढूंढता फिर वो अपने हीरे मोती लाल. मैं रोत हूं सृष्टि को, सृष्टि रोए मोहे, और कह कबीर इस योग को कोई समझ नहीं सकता कोई. मी तुम्हाला रडून सांगतोय की तुम्ही माझी लेकरे आहात. तुम्हाला काळाने फसवले आहे. तुमची इथे किती दुर्गती होत आहे. तुम्ही या मनुष्य जीवनात सुखी नाही. पुढच्या जन्मी काय हालत होईल. कुत्रा आणि गाढवांच्या योनीत जाल तुम्ही. आणि तुम्ही मला शोधत आहात. हे भगवान, हे सर्व सुखदायी, हे संकटमोचन. आणि मी म्हणतो मी भगवान आहे, तर तुम्ही नखरे करता. तू भगवान कसा असशील? तू धाणक आहेस, विणकर आहेस, राम आणि कृष्ण भगवान, आणि कोणाला दिलासा नाही मिळत. तर परमात्मा म्हणतात, मैं रोवत हूं सृष्टि को, कारण की तुम्ही माझी लेकरे आहात, अडकलात चुकीच्या जागी. और तुम मैं रोवत हूं सृष्टि को, सृष्टि रोए मोहे, और कह कबीर इस योग को समझ नहीं सकता कोई. ज्यावेळी धरमदासजींना परमात्मा भेटले आणि मग त्यांना सतलोकात घेऊन गेले, मग त्यांना सोडले, परत आपले यथास्थान दाखवून, परत आपल्या वास्तविकतेशी परिचित करवून, जेव्हा परमेश्वराने धरमदासजींना खाली सोडले, तेव्हा ते समजले. कारण सर्व लीला मालकांनी केलेली होती. तर ती समजल्यावर परमेश्वराची महिमा कशा प्रकारे ऐकवली. धन धन सतगुरु सत कबीर भगत की, पीड़ मिटाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भगत की, पीड़ मिटाने वाले भगत की, पीड़ मिटाने वाले भगत की, पीड़ मिटाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भगत की. रहे नल नील यतन कर हार, तब सतगुरु से करी पुकार. रोए नल नील यतन कर हार, तब सतगुरु से करी पुकार. जा सत रेखा लिखी अपार सिंधु पे, सिला तिराने वाले. जा सत रेखा लिखी अपार सिंधु पे, सिला तिराने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भगत की, पीड़ मिटाने वाले भक्त की, पीड़ मिटाने वाले भक्त की, पीड़ मिटाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर. डसी सर्प ने जब जा पुकारी, इंद्रमती अकुला डसी. सर्प ने जब जा पुकारी, इंद्रमती अकुलाए. आपने तुरंत करी सहाय बेरूली.
मंत्र सुनाने वाले, आपने तुरंत करी सहाय बेरूली। मंत्र सुनाने वाले, धन धन सतगुरु सत कबीर भगत की। पीड़ मिटाने वाले भक्त की, पीर मिटाने वाले भक्त की। पीड़ मिटाने वाले, धन धन सतगुरु सत कबीर भगत की। पीड़ मिटाने वाले। दामोदर सेठ के हो थे अकाज, अर्ज करी थी डूबता देख जहाज। दामोदर सेठ के हो थे अकाज, अर्ज करी डूबता देख जहाज। लाज मेरी रखियो गरीब नवाज, समुद्र से पार लंघाने वाले। लाज मेरी रखियो गरीब नवाज, समुद्र से पार लंघाने वाले। धन धन सतगुरु सत कबीर भगत की। कह कर जोड़ दीन धर्मदास, दर्श दे पूर्ण करियो आस। कह कर जोड़ दीन धर्मदास, दर्श दे पूर्ण करियो आस। मेटियो जन्म मरण की तरास, सत्य पद प्राप्त कराने वाले। मेटियो जन्म मरण की तरास, सत्य पद प्राप्त कराने वाले। धन धन सतगुरु सत कबीर भगत की। पीड़ मिटाने वाले भक्त की, पीड़ मिटाने वाले भगत की। पीड़ मिटाने वाले, धन धन सतगुरु सत कबीर भगत की। कह कर जोड़ दीन धर्मदास, दरस दे पूर्ण करियो आस। कह कर जोड़ दीन धर्मदास, दरस दे पूर्ण करियो आस। मेटियो जन्म मरण की तरास, सत्य पद प्राप्त कराने वाले। मेटियो जन्म मरण की तरास, सत्य पद प्राप्त कराने वाले। धन धन सतगुरु सत कबीर भगत की। पीड़ मिटाने वाले। एकेकाळी बनारसमध्ये, काशीमध्ये एक दामोदर नावाचे खूप मोठे व्यापारी राहायचे, बिझनेसमन. त्यांचे स्वतःचे एक गलबत होते, समुद्री जहाज होते आणि त्याच्याबरोबर ते व्यापार करण्यासाठी समुद्री मार्गांनी ते दुसऱ्या राज्यांमध्ये जात असत. त्यांच्याबरोबर अजूनही त्याच शहरातले आजूबाजूचे बरेचसे इतर वाणीही बरोबर जायचे. त्यांच्या जहाजात भाड्याने आणि आपला सौदा आणत असत. शेठजी बाहेर गेले होते आणि मागून त्यांची धर्मपत्नी, जिचे नाव धर्मवती होते, ती खूप धार्मिक होती. शेठ दामोदर देखील खूप नेक माणूस होता. भक्ती, खूप विश्वास ठेवून होते परमात्म्यामध्ये. आणि आपल्या हिंदू समाजात हे राम आणि कृष्ण, गणेश आणि या भगवानांच्या वर कोणी आपले इष्ट नव्हते. आणि या सर्व क्रिया आपण करायचो ज्या ते करत होते, ज्या आपण करत होतो तसेच ते करत असत. त्यावेळी परमात्म्यांचे त्यांचे खूप शिष्य झाले होते आणि खूप दुःखी लोकांचे दुःख दूर झाले होते. एक दिवस अशीच त्या शेठची पत्नी धर्मवतीकडे एक बहीण गेली तिच्याजवळ की ताई, आमच्या घरी सत्संग आहे, तुम्ही या. तर तिने विचार केला, माझी ही बहीण जास्त जवळची होती आणि आधी बरेच वेळा चर्चा झाली होती तिची परमात्म्याची. तर कर्मवती हे म्हणायची की कधी आसपास तुझे गुरुजी आले तर त्यावेळी मला सांग, मी दीक्षा जर ज्ञान समजले तर मी दीक्षा घेईन, अशीच नाही घेणार. तर त्या बहिणीने आपला सत्संग करून घेतला
आणि तिला आपल्या मैत्रिणीला आमंत्रित केले. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचे ज्ञान होय होय. और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान, जैसे गोला तोब को करता चले मैदान. परमात्म्याने सृष्टी रचना ऐकवली. परमात्मा जिथे कुठे नवीन सत्संग करत असत, सर्वात प्रथम सृष्टी रचना सांगत असत आणि मग मालकांच्या वाणीत त्यांच्या शब्दात जास्त ओढ होती. आत्मा लगेचच खेचला जायचा. सर्व ज्ञान ऐकले. धार्मिक बघा, पुण्यात्मा असतात ना, ते जास्त किटकिट नाही करत. सर्व प्रमाण समोर आल्यावर. आणि तरी जर तर धर्मवती त्या बहिणीचे एकदम भयभीत झालं शरीर. जेव्हा सत्संग परमात्म्याने केला 2 तास आणि बसलेले 10-20 भक्त होते, आपापले सांगू लागले. तेव्हा त्याने परमात्म्याने विचारले, बाळा दीक्षा घेणार? ती म्हणू लागली, महाराज माझा आत्मा तर म्हणत आहे की मी दीक्षा घ्यावी तुमची, कारण मला ज्ञान पूर्णपणे कळाले. आता काही तर बहिणीने बऱ्याचदा सांगितले होते. आणि मग परमात्म्याने मग तिला योग्य दिशा दाखवली. मग म्हणाली, भगवान माझी एक समस्या आहे माझ्यासमोर. तर परमेश्वर कबीरजी म्हणाले की बोल बाळा, काय समस्या आहे, शंका आहे ती सांग मला. तर असे म्हणाले, असे ऐकले आहे की मी जोडीने नाम घ्यायला हवे. माझे पती गेले आहेत परदेशात पैसे कमावण्यासाठी आणि तो येईल तेव्हा नाम घेईन. पण आता मला असे वाटत आहे की मी या घरातून बाहेर पाऊल ठेवेन, तुमच्या झोपडीतून, या जागेतून, तर माझा मृत्यू नको व्हायला. आज मला तुमच्या सत्संगातील एक क्षण जड गेला की हे आयुष्य वाया चालले माझे. तर मी नाम कसे घेऊ? परमात्मा म्हणाले, बाळा हा भ्रम जो आहे या मूर्खांनी निर्माण केलेला आहे. तुम्ही एकाच दिवशी जन्मला नाहीत, एकाच दिवशी मृत्यू पण नाही होणार. तुझे पती तुझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा आधी जन्म झाला, तुझा नंतर झाला. आता दुसरी गोष्ट अशी आहे की अध्यात्म मार्गात मग ती शेवटी म्हणाली की मी त्यांना विचारले नाहीये आणि आजपर्यंत मी कोणतंही काम त्यांना न विचारता केलं नाहीये. आणि ते माझ्यावर नाराज नको व्हायला की मी पापाची भागीदार नको व्हायला. परमात्मा म्हणाले, बाळा आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये कुणाला विचारण्याची गरज नाही. बाकी सर्व कामांमध्ये सल्ला घेऊ शकता, सगळ्या गोष्टींमध्ये. यात 1 सेकंदही उशीर करता कामा नये, काही पाप नाही लागणार. आता तिला हेच हवं होतं. गुरुजींच्या तोंडून जे शब्द ऐकले ते फायनल खरेच आहेत. तर महाराज मग दीक्षा द्या. आता तिने नाम घेतले. आता रोज हा मंत्र तुम्ही बघत आहात, हा मंत्र दाता देत असत सर्वात आधी, केवळ मधले 5. आता आपण हिंदू यांच्यावर आरूढ होतोच, परंतु ते चुकीचा मंत्र जपत होते. हे मूळ मंत्र आहेत यांचे. जसे तुम्हाला अनेक वेळा सांगितले आहे, जसा एक रेडा असतो किंवा एक बैल असतो, वळू ज्याला म्हणतात, त्याला जर म्हणू लागलात रेड्या रेड्या, कधीही नाही ऐकणार. आणि एकदा असे केले धुर्र, तो असा बघेल आणि भाग त्याच्याकडे पळत येईल. तर त्याचे अट्रॅक्शन आहे, विवश आहे, त्या शब्दामुळे तो खेचला जातो. हा तो मंत्र आहे. आणि परम संताकडून घेतल्याशिवाय ह्या मंत्राचा स्वतःहून जप केल्याने लाभ नाही होत. एक नियम आहे, त्या नियमानुसारच तुम्हाला चालावे लागेल. तर हे मंत्र दिले त्यांनी. तिला खूप भरून आले. स्वयं भगवानांनी अन्यथा याच तर आम्ही देवतांची पूजा करायचो. भगवान म्हणाले, बाळा ही पूजा नाहीये, हे इथले संरक्षक आहेत आणि मूळ पूजा तर सद्गुरूंची आहे. आता परमात्म्याने त्यावेळी हे तत् आणि सत आणि सार, हे सारनाम हे लपवून ठेवायचे होते. हा प्रथम मंत्र म्हणूनच दिला होता की यांची ही सांसारिक कामे सहज सोपी व्हावीत, यांना सुख मिळत राहील, यांची भगवानांप्रती श्रद्धा टिकून राहील आणि या मंत्राने यांचे जन्म मनुष्याचे मिळत राहतील. हे त्यांना इथपर्यंत आणायचे होते, या मधल्या पिढीपर्यंत. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान और मूल मंत्र की बाहर ना जाए. मूल मंत्र, मूल ज्ञान बाहर जो पढ़ी, बिचली पीढ़ी हंस नित रही. मूल ज्ञान तब तक छुपाई जब तक द्वादश पंथ ना मिट जाए. जोपर्यंत हा कलियुगाचा 5505 वर्षांचा काळ येत नाही तोपर्यंत हे गुप्त ठेवायचे होते. सर्व महापुरुषांकडून परमात्म्याने शपथ घेतलेली होती. तर हा मंत्र मिळाल्यावर तिला भरभरून आले. खूप मनापासून भजन करायचे. आत्मा खूप आनंदी झाला. ज्या भूतप्रेताच्या बाधा होत्या थोड्याफार, सगळ्यांच्या घरात असतात तशा, त्या निघून गेल्या. काया हलकीशी झाली. आता
काय झाले? शेठजी आले 1 महिन्याच्या नंतर. आता ती बुद्धिमान खूप होती. तिने विचार केला की माझ्या पतीला जर कोणी तिसऱ्या व्यक्तीने असे सांगितले की तुझी पत्नी सत्संगाला जाते आणि रात्री जाते, कारण परमात्मा जास्त करून रात्री सत्संग करायचे, कारण दिवसा तर कोणाला वेळच नाही दिलाय काळाने धंद्यामुळे. तर तिने विचार केला की हे कुठून त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही दोष नको यायला, नाहीतर आमचे घर नरक बनेल. आता काय झाले, ज्या दिवशी तो शेठ परत आला त्याच दिवशी सत्संग होता भगवानांचा अजून कोणाकडे आसपास. तर तिने विचार केला की आपल्या पतीला मी आधीच सांगावी सगळी कहाणी. आणि हा असा माणूस आहे की जर याने माझी गोष्ट ऐकली तर मग हा कुणाचेच नाही ऐकणार. तर जेव्हा तो जेवण करू लागला, खाणं खात असताना त्याची पत्नी म्हणाली, अहो माझ्याकडून एक चूक झाली आणि मला तुम्ही क्षमा करावी, माफ करा. तो म्हणू लागला की माझ्या पत्नीवर विश्वास आहे. माझी पत्नी अशी चूक नाही करू शकत जी अक्षम्य नसेल. तरीही सांग. तर म्हणाली, खरंच माफ कराल? रागावणं तर नाही? तर नाही, तू सांग. मी ना तुम्हाला विचारल्याशिवाय असे असे आपल्या शेजारणीने नाम घेतले, तर तिच्याबरोबर सत्संगाला गेले आणि परमात्म्याची वाणी ऐकली. मला वाटले नाम घ्यावेसे आणि मी तुम्हाला विचारल्याशिवाय दीक्षा घेतली. तर तो म्हणाला, खूप चांगली गोष्ट आहे, यात विचारायचे काय होते? हे काय वाईट काम केलेस तू? भगवानाची भक्ती केलीस, खूप चांगली गोष्ट आहे. तिचे हृदय हलके झाले. हे भगवान, खूप दया केलीस दाता, हे तर अगदी सहज साध्य झाले. मग तिने आणखी एका पॉइंटचा विचार केला की एकदा यांना हे सत्संग स्थळ दाखवावं जिथे आम्ही जातो आणि येतो, म्हणजे लोकांनी यांना भ्रमित नको करायला की तुझी पत्नी रात्रीही जाते, तर या माणसाला पटकन सेट नको करायला. आणि त्या दिवशी सत्संग देखील होता. तर ती म्हणाली की अहो असं आहे की गुरुजींचा आज सत्संग आहे तिथे, आणि माझ्यासोबतच्या सगळ्या मैत्रिणी गेल्या, मी तुमचे जेवण बनवायला लागले आणि उशीर झाला आणि नाही गेले तर गुरुजी कधी नाराज न होत, तुम्ही माझ्याबरोबर चला. तर तो म्हणू लागला की हे बघ, थकून आलोय, लांबून आलोय, तू जा. आणि ती म्हणाली, तुम्हाला सोडून जाऊ कशी? रात्रीची वेळ, कोणी सोबत नाही माझ्या. तो म्हणू लागला की मी आलो तर गेल्या गेल्या मला झोप यायला लागेल. सांग, मी काय सत्संग ऐकणार? तिला माहीत होते की एकदा हा आला आणि याने सत्संग ऐकला तर याला झोपच नाही येणार. तर ती म्हणू लागली की तुम्ही असं करा की मागेच बसा, झोप आली तर झोपून जा, गुरुजी काही नाही म्हणणार. तर त्याने विचार केला, चला मग काही हरकत नाही. ते दोघे पतीपत्नी आले. आता बसले मागे, तो बसला मागे, पत्नी बसली भक्त भगिनींमध्ये. परमात्म्याने तीच सृष्टीरचना पुन्हा ऐकवली. त्यांना माहीतच होते वर्मी घाव कसा घालायचा. आता लालाजीला कुठली झोप यायला, त्याचे काळीज फाटले, थरथर कापायला लागलं सगळं अंग, आणि असंच्या असं ऐकू लागला ज्ञान काळजीपूर्वक. आता सगळं ज्ञान ऐकलं जेव्हा आपली त्याची पत्नी आली, जी झोप तर नाही आली, तर अगं झोप कसली, मला तर बेचैनी आली, झोप कुठली यायला. एक जरा विचार गुरुजींना, मला नाम देतील ते. तर ती जाऊन म्हणाली, महाराजजी भक्तजी आले आहेत आणि म्हणत आहेत की दीक्षा मिळेल का? हो बाळा, बोलाव. तेव्हा तिने म्हणाली की या, नाम देतील तुम्हाला. शेठजी जाऊन बसला जवळ, म्हणू लागला की बाबा ऐक लालाजी. परमात्मा म्हणाले, बघा शेठजी, तुम्ही आहात या देवतांचे मोठे पुजारी, आणि परमात्म्याचे नाम घेतल्यानंतर अन्य उपासना नाही करता येणार. ते म्हणतात 100 वर्ष सदगुरु की पूजा, एक दिन आन उपासी और वो अपराधी आत्मा फिर पड़े काल की फांसी. एक 100 वर्ष गुरु अनुसार साधना केली, सद्गुरूंच्या अनुसार, मग एक दिवस जरी अन्य उपासना केली ना कोणत्या देवी देवतांची, मागचा सगळा बट्ट्याबोळ होईल तुझा. तर तो लालाजी म्हणाला, शेठ दामोदर, म्हणू लागला, महाराजजी मी वाणी आहे आणि सौदा करायचा हे चांगलं जाणतो. मी सर्व काही ऐकलं आहे आणि सगळं काही पाहिलं. आज मन सगळ्या कथा ऐकून डोकं एकदम, जे ज्ञान तुम्ही दिले या पृथ्वीवर नाही, आणि मी जे वचन देतो दाता ते पक्के देतो. तुम्ही माझे गुरु, मी तुमचा चेला. मग म्हणाली की हे बघ, मी धाणक आणि तू लालाजी, उद्या तुझ्या बिरादरीमधले लोक तुझा धिक्कार करतील. तो म्हणाला, जी मला नाम द्या
आणि तुम्ही सोबत राहा दासाच्या, जे होईल ते बघता येईल. मला दीक्षा द्या. आणि परमात्म्याने विचारले की अजून उपासना नाही करणार मग कोणत्या देवी देवतेची, नाहीतर नुकसान होईल. नाम घेऊन आणि परमात्म्याचे हाताने चित्र काढत असत, तेथे हाताने काढून घ्यायचे आणि सगळ्या ठिकाणी मिळत असत. तो फोटो घेऊन गेला. जे विधी सांगितले होते विधान ते सुरू केले. आणि मग काही दिवसांनंतर तो खूप दिवस सत्संग ऐकला. मग व्यापाराला जायचे होते, तर सर्व ते दुसरे व्यापारीही बरोबर होते. आता त्याने काय केले, त्या जहाजामध्ये त्याने आपला एक कक्ष केला होता, ज्यात सगळ्या देवी देवतांचे फोटो होते. आणि तिथेच आपला घंटा वाजवायचा, आरती करायचा, जय गणेश देवा माता तारी पार्वती, ह्या सर्व कथा, सर्व आरत्या करायचा. आता त्याने काय केले, जाऊन आधी सगळ्या मूर्ती उचलल्या आणि समुद्राच्या इथे जाऊन समुद्रात विसर्जित केल्या. आणि एक फोटो परमात्मा कबीरजींचा लावला. आता दुसरे जे होते ते लालाजी ते बघत होते, दामोदर हे देवी देवतांचे फोटो कुठे गेले. तर त्याने सांगितले की मी दीक्षा घेतली गुरुजींकडून, आणि गुरुजींची जे सद्गुरूची पूजा करतात ना, त्यांनी देवी देवतांची पूजा नसते करायची, म्हणून मी ते आदरपूर्वक जलप्रवाहित केले. तर ते सगळे म्हणू लागले की अरे तू बट्ट्याबोळ केलास, तुझा नाश होईल. तू काय आहे हा कबीर, एक धाडक, एक विणकर, याच्या जाळ्यात अडकलास तू. कुठे त्याच्या बोलण्याला फसलास तू. देवता सोडलेस, रामकृष्णसारखे बलवान भगवान सोडलेस. बघ तुझे काय होईल. तो म्हणाला बाबा काहीही होऊ दे माझं, तुम्ही तुमच्या क्रिया करा, मी तुम्हाला काही नाही म्हणत. तुम्ही माझ्या मागे का लागलात, मी माझं करेन, तुम्ही तुमचं करा. आता त्या दिवशी, त्या दिवसानंतर त्याला कबीर म्हणू लागले की हा आला कबीर. दामोदर म्हणणं सोडून दिलं. तो म्हणाला काहीही असो, तुमची जीभ पवित्र होते भगवानाचं नाव घेतल्याने. ठीक आहे, मला माहीत आहे तुम्ही काय अर्थाने म्हणत आहात, काही हरकत नाही. आता ते निघून गेले आणि सगळे आपापला माल लादून मुलांबरोबर जात होते काहीतर, कारण की 6-6, 3-3, 4-4 महिन्यांनी परत यायचे. जेव्हा परत येत होते सगळा माल लादून, आणि मध्यात जेव्हा आले समुद्राच्या, एक भयंकर वादळ आले, तुफान समुद्री वादळ, 30-40 फूट उंच होते आणि एवढे ताशी 200 किलोमीटरच्या स्पीडने येत होते की जहाजाचे तर नामो निशाण राहिले नसते इतक्या स्पीडने. आणि बघत होते तेही, कारण लहान मोठी वादळे अशी अनेक वेळा अशी यायची, त्यांना माहिती होते अशी परिस्थिती खूप भयंकर असते. दिवसाची वेळ होती, त्यांनी पाहिले वादळ आले आहे. सायंकाळची वेळ होती, अगदी सूर्यास्त होणार होता. आता एवढे भयंकर वादळ आलेले त्यांनी पाहिले. त्यांना वाटले आता तर संपले, काम बिघडले. आणि थोडेफार वादळ लांब होते, समुद्रात हालचाल आधी सुरू झाली, जहाज डगमगायला लागले वाईटरित्या. आता सगळे आपापल्या देवतांना स्मरत होते, कुणी रामाचे, कुणी कृष्णाचे, जे कोणी त्यांचे इष्ट होते. आणि दामोदर शांत बसला होता. आता सगळे घाबरले होते, स्तंभित झाले, पोरं मरतील, सगळ्या संपत्तीचा नाश होईल. तर ते म्हणू लागले, दामोदर तुम्ही का नाही आर्जव करत तुमच्या गुरुजींना. तर मी काय करू, माझे गुरुजी तर एक खूप गरीब व्यक्ती आहेत, माझे भगवान, आणि तुमचे असे ताकदवान भगवान ज्यांनी पहाडसुद्धा उचलले. तुम्ही वाचाल, मी फसून जाईल, तुम्ही करा तुमचे आर्जव. जेव्हा त्यांनी पाहिले की कोणतीच प्रार्थना काम करत नाहीये, त्यांच्यात एक वृद्ध लालाजी होता. तो म्हणाला की बाबा, की जर तू सद्गुरूंचा तगडा भक्त असशील तर तू एकदा आर्जव कर. तर म्हणाला की तुम्ही शांत बसा मध्ये, नाहीतर म्हणाला आमचेही ऐकले होते देवाने. आता बसवत नाही ना, तू प्रार्थना कर, आम्ही गप्प होतो. तेव्हा परमात्मा उभे होऊन दामोदर म्हणाला, हे परमात्मा, तुमचे ज्ञान लक्षात आले आणि मी तुमचा महिमा यांच्यासमोर खूप गायला आहे. आणि दाता या नीच, ठीक आहे, तुम्ही तर समर्थ आहात, सक्षम आहात, काहीही करू शकता. जर आज काही कमी जास्त झाले तर माझ्यासारख्या नीच माणसामुळे होईल, माझ्यात काही त्रुटी असेल, मी तुमची मर्यादा नीट पाळू शकलो नसेन. हे परमात्मा, तुमच्या बेअब्रूचे कारण हा दास होईल. असे म्हणून तो बेशुद्ध झाला, हृदयापासून पुकारून, असा विचार करून की मी तर खूप सांगायचो, परमात्म्यांनी असे केले, यांचे असे केले, त्यांचे तसे केले. तेवढ्या वेळात अंधार झाला,
रात्रीचे 8-9 वाजले आणि वादळ असे शमले, चांदणी रात्र होती, असे शमले जसे अगदी शांत जसेच्या तसे राहिले. आणि समुद्राच्या पाण्यात थोडीशी सुद्धा हालचाल नाही. आता त्या दामोदरला पाण्याचे शिंतोडे शिपके मारून तोंडावर शुद्धीत आणले. तेव्हा ते म्हणाले की बाबा दामोदर, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही आपल्या गुरुदेवांची खूप बेअब्रू केली. आम्ही खूप नीच प्राणी आहोत. आणि त्यांनी संकल्प केला होता की जर आज प्राण वाचले, आमचे भगवान तर फेल झाले. जर आज हे वादळ शमले आणि आमचा जीव वाचला तर दामोदर आम्ही तुझ्याबरोबर येऊ, नाम घेऊ त्या परमात्म्याचे. तेव्हा दामोदरला खांद्यावर बसवले त्या सर्व लालांनी. म्हणाले, बोला दामोदर की जय. म्हणाला, नाही, जय बोला त्यांची ज्यांनी हे काम केले आहे. बोलो कबीर परमेश्वर जी की जय हो. आता तिकडून परमात्मा त्याच दिवशी रात्री सत्संग करत होते 7-8 वाजल्यापासून, आणि थंडीचे दिवस होते. आता काही भक्त समोर आसपास बसले होते. एकदम परमात्म्यांनी काय केले, असा तोंडावरून हात असा फिरवून असा झटकला. आसपास बसलेल्या भक्तांवर शिंतोडे उडाले. त्यांनी विचार केला की बाबा घाम कसा आला थंडीत, गुरुजी तुम्हाला घाम आला? तेव्हा ते म्हणाले, नाही बाबा, घाम नाही आला. अजून काय होते, हे पाणी कुठून आले? की माझ्या भक्ताचे जहाज बुडत होते. दामोदर शेठ नाही का आता नाम घेऊन गेला इथून? म्हणाले, हाजी, त्याचे जहाज बुडत होते बाबा. आता त्याला वाचवून आलोय मी. आता ते भक्त विचार करत होते की बाबा आता, कारण की आम्ही भक्ती नक्कीच करतो पण विश्वास दृढ नाही होत. आता परमात्मा म्हणतात, कहा होत हरिनाम से जब मन में नहीं विश्वास. विश्वास न ठेवता जे भक्ती करतात ती सफल नाही होत. तर ते जरा कच्चे होते आणि मनात त्यांच्या असे होते की असेच शब्द गात होते, ज्ञान ऐकवत होते, घाम आला असेल. आमच्या समोर बसलेत आणि तिकडे कसे समुद्रातून जहाज वाचवून आले ती तर गोष्ट वेगळीच आहे. आता तिथून जेव्हा ते निघून आले होते शेठ, 1-2 दिवस अजून लागले त्यांना. त्या दिवशी परत सत्संग चालू होता. तो आधी आपल्या घरी गेला. घरी जाऊन समजले त्याची धर्मपत्नी ही जात आहे, सत्संगाला गेलेली आहे. आणि सगळे ते शेठ असं म्हणाले, नंतर घरी जाऊ. आणि सर्वांनी आपल्या मुलांना बरोबर घेतले. अगोदर परमात्म्यांचा उपदेश घेऊ, तेव्हा घरी जाऊ. आता आमचे बाकी आजचे आयुष्य, आज नंतरचे आयुष्य त्यांचे आहे. आणि सगळे तिकडे गेले, सरळ तिकडे. 15-20 लालाजी आणि त्यांचा परिवार. आता काय झाले, आता तिथे सत्संग चालू होता आणि तेच भक्त मिळून मिसळून येत असत त्या ठिकाणी. तर सगळे तिथेच बसले होते. आणि मागून काय झाले, ते सगळेच्या सगळे आले बाहेर उभे राहून म्हणाले की जय हो पाबंदी छोड़ कबीर साहेब की जय हो, भगवान कबीर साहेब की. परमात्मा म्हणाले की अरे बाहेर कोण आवाज करत आहे, जरा बघून या. आता जसेही ते भक्त बाहेर गेले माहिती घ्यायला अंगणातून बाहेर, तर त्यांनी पाहिले दामोदरला तरी सगळे ओळखत होते, कारण की तो येत जात असायचा सत्संगाला. तर त्यांनी येऊन सांगितले की दामोदर शेठ येत आहेत आणि त्यांच्यासोबत अजून कित्येक लालाजी आहेत, शेठ आहेत, आणि तुमचे दर्शन करू इच्छिता. तर म्हणाले, बोलवा बाबा, काय गोष्ट झाली? तर सगळे आले, चरण धरले, दंडवत प्रणाम केला. हे भगवान, आपण दया केली, आमच्या जीवांचे रक्षण केले. परमात्मा, आमच्याकडून खूप चूक झाली, आम्ही खूप चूक केली, तुमच्या भक्ताला खूप त्रास दिला, टॉर्चर केले, याला माफ करा आम्हा अपराध्यांना. भगवान, तुम्ही आमचा जीव वाचवला, आमचे बुडणारे जहाज तुम्ही वाचवले. परमात्मा म्हणाले, काय म्हणतात बाबांनो? आता परमात्म्यांना हे हवे होते की ज्यांच्या मनात शंका होती तो त्यांचा भ्रम दूर करण्यासाठी सांगा सगळी खरी कहाणी, काय झाले होते. तर भगवान असे असे झाले होते, आम्ही आमचे सगळे मंत्रतंत्र केले होते, काही उपयोग नाही झाला. मग आम्ही तुमच्या भक्ताद्वारे आर्जव केले होते, त्यांनी तुमचा पुकारा केला. काय मंत्र म्हटला यालाच माहिती. हा बेशुद्ध झाला तुमचा धावा करून. तर म्हणाले, बाळा, मीच तिथे आलो होतो आणि तुमचे रक्षण केले होते.
आणि तुमचे आता सौभाग्य आहे की तुमचे ते संकट तुमच्यासाठी वरदान सिद्ध होईल की तुमच्या लक्षात आले आणि तुम्ही इथे आलात. दीक्षा घ्या आणि आपले कल्याण करून घ्या. सर्वांनी नाम घेतले, त्यांचे कल्याण झाले. बोलो सतगुरुदेव. दामोदर सेठ के हुए थे अकाज, अर्ज करी डूबता देखे जहाज. दामोदर सेठ के हुए थे अकाज, अर्ज करी डूबता देखे जहाज. लाज मेरी रखियो गरीब नवाज, समुद्र से पार लंघाने वाले. लाज मेरी रखियो गरीब नवाज, समुद्र से पार लंघाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भक्त की, पेड़ मिटाने वाले सत साई. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? कल्पना विलास जाधव. आपण कुठून आलात? माझं गाव दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? मी टेलरिंगचा व्यवसाय करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 27 मार्च 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी आणि माझा परिवार आम्ही सर्व देवी देवतांची, म्हणजे असं की अगोदर कबीर बनतात होतो, तिथं आम्ही नामदीक्षा घेतली होती. पण आमच्या घरातील सर्व सासू सासरे, कुटुंब मोठं आहे आमचं, सगळेजणच तिथं नामदीक्षा घेतलेली होती आणि तिथं भक्ती करत होतो आम्ही. तिथं बंदी छोड असं आम्हाला सांगितलेलं, मग आम्ही ती भक्ती करायचो. आणि ती भक्ती करता करता आणखीन सोमवारचे व्रत, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत आणि महादेवाचे म्हणजे पिंडीला पाणी घालणं, पूजा करणं, बेल वाहणं, हे सगळं एका ब्राह्मणाने मला सांगितलं होतं की सोमवारी महादेवाला तुम्ही बेल व्हा, नारळ व्हा, गहू व्हा, हे सगळं म्हणजे असं जे सांगल ते आम्ही व्रत करत होतो सगळेच संत रामपालजी महाराजांच्या चरणात येण्या अगोदर. आणि घरी सवासणी, कुलदैवताला जाणं, यात्रा, हे सगळं म्हणजे आमच्यात होत होतं. आईच्या तिकडं पण मी लहान असल्यापासून की संतोषी मातेचं व्रत करायचं. मग ती आई मला पुस्तक वाचायला सांगायची. आणि सोमवारचे व्रत, मग ते सोमवारी महादेवाचं व्रत करायचं, ते कहाणी वाचायची. सगळ्या कहाण्या वाचून असं वाटलं की आम्हाला ह्या देवांचं आपल्याला पूर्वीपासून लोक करतात हे मरेपर्यंत करायचं आहे, हे आमच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि जे काही आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्याला सांगितले होते त्याप्रमाणे आपण भक्तिविधी करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या जवळचे एक अनुयायी होते, ते घरी आल्यानंतर ज्ञानचर्चा करायचे आणि ते सांगायचे की हे ज्ञानगंगा पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यात खरा परमेश्वर कोण आहे ते कळेल. आणि मग आम्हाला ते सांगायचे की कबीरपंथी तुम्ही पण कबीराचंच. मग आम्हाला असं वाटायचं की हे पण कबीराचंच आहे ना, आणि आम्ही पण कबीराचंच करतोय. मग हे आणि ते त्यात काय फरक आहे? तेव्हा दोन्ही एकच असेल, म्हणजे आमचा एक ग्रह की दोन्ही एकच असणार, त्यात काय फरक असणार आहे म्हणून. मग आम्हाला असं वाटायचं की दोन्ही एकच आहे तर मग आपण तिकडं कशाला जायचं, आहे तिथं ठीक आहे, असा आमचा ग्रह व्हायचा. आणि मग नंतर त्यांनी जेव्हा ज्ञानचर्चा केली तर माझ्या मुलांना ती खूप ज्ञानचर्चा आवडायची. मुलं म्हणायची खूप छान आहे, आपण बघूया का, एकदा जाऊया का, असं करत करत हो म्हणायचं. पण आमच्या घरातल्यांचा ह्याला विरोध होता. घरात म्हणायचे नको, कारण घरातल्यांना असं व्यसन नव्हतं घरात, पण तंबाखू वगैरे खायचं, तर ते म्हणायचे नाही म्हणल्यानंतर घरातल्यांच्या पुढं आपल्याला बोलता येत नव्हतं ना. मग आम्ही ते ज्ञान ऐकून आम्हालाही असं वाटायचं की आपण तिथं गेलं पाहिजे, आपल्याला ती भक्ती भेटली पाहिजे, आपण त्या भक्तीत गेल्यानंतर आपलं चांगलं होईल. मुलं अशी मला सांगायची की आपल्या त्या भक्तीत गेलं पाहिजे, ते ज्ञान खूप चांगलं आहे. मुलं आता सुशिक्षित आहेत, आपणही सुशिक्षित आहे, पण घरातल्यांच्या पुढं आपलं चालत नव्हतं. मुलं म्हणायची आपण तिथं गेलो पाहिजे, ते ज्ञान खूप छान आहे. आम्ही एक दिवस असा विचार केला, जाऊया म्हणता असेच बरेच दिवस गेले. मग आम्ही त्या अनुयायींना विचारलं की आम्हाला हे ज्ञान घ्यायचं, हे आम्ही कसं करायचं, काय करायचं. त्या अनुयायांनी आम्हाला सांगितलं की आपल्या जिल्हास्तरीय ठिकाणी नामदान केंद्र आहे, तिथं तुम्ही जाऊन नामदीक्षा घेऊ शकता.
मग आम्ही तिथं ती जाऊन नामदीक्षा घेतली. 27 मार्च 2020ला आम्ही घरातील पूर्ण कुटुंब, माझे मिस्टर, मुलगा, मुलगी आणि मी, आम्ही चौघांनी नामदीक्षा घेतली. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे आपल्याला आवडलं आणि ती जी सद्भक्ती देतात याच्यावर आपल्याला विश्वास बसला आणि त्या अनुषंगाने आपण जाऊन नामदान केंद्राला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ तर माझे मिस्टर 10-15 वर्षापूर्वीपासून, म्हणजे आम्ही मुंबईत होतो, ते जॉब करतात. तर ते जॉब करता करता त्यांच्या डोक्यात दुखायचं, म्हणजे मेंदूत असं दुखायचं डोक्यात की त्यांचं डोकंच दुखायचं राहत नव्हतं. मग डोक्यासाठी भरपूर त्यांना औषधं, टेन्शनच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या होत्या. त्या नामदीक्षा घेतलेल्या दिवसापासून टेन्शन आणि बीपीची गोळी पूर्ण बंद झाली. हा तर पहिला लाभ झाला मला काय. आणि दुसरा लाभ, मी स्वतः जवळजवळ 10 वर्ष झाली की मला टायफॉईड 6 महिन्याला व्हायचा पूर्णपणे. आत्ता हे 6 महिने गेलेत ना, पुढच्या 6 महिन्याला पोटात तर दुखेल, पोट तर फुगेल, परत फिरून टायफॉईड होईल. माझं रक्त 5 पॉईंटच असायचं. माझा मुलगा पोटात असल्यापासून, म्हणजे आज मुलगा माझा 10वीला आहे, तेव्हापासून माझं रक्तच वाढत नव्हतं, 5 पॉईंट रक्त राहायचं. आणि मग मला पण आणि मुलीला पण पूर्णपणे म्हणजे वर्षातनं 2 वेळा टायफॉईड व्हायचा आम्हाला दोघीला. आणि ते होत होत होता मला कावीळ झाली तर मला दिसायचं बंद झालं. आणि ते होता होता मी नामदीक्षा घेण्या अगोदर 2 महिने माझ्या रिपोर्टवर पण आहे की माझ्या डोक्यात पाणी झालं, मला चक्कर यायला लागली, पाठीमागच्या भागातून डोक्यातून मला चक्कर यायला लागली, चक्कर येऊन पडली मी. मग मुलं घाबरली, मुलांनी मला लगेच दवाखान्यात नेलं तर सिटी स्कॅन केल्यानंतर माझ्या डोक्यात डॉक्टरांनी पाणी सांगितलं. मग मी पूर्णपणे 2 महिने गोळ्या खाल्ल्या त्या. काहीतरी फेब्रुवारी 26-27 फेब्रुवारीच्या मी दवाखान्यात गेले, रिपोर्टवर माझ्या तारीख पण आहे. आणि मग तेव्हापासून मी 27 मार्चपर्यंत गोळ्या खाल्ल्या, पण माझ्या डोक्यातलं ते पाणी, मी गोळी बंद केली की परत मला चक्कर चालू व्हायची. आणि मग ज्या दिवशी आम्ही नामदीक्षा घेतली 27 मार्चला, त्या दिवसापासून पूर्णपणे माझी गोळी बंद झाली, डोक्यातलं पाणी कुठे गेलं, जे मला त्रास होत होते, आजारी पडायची मी सारखी, काहीच नाही. मी किती काम करते आता शेतामध्ये, मला काहीसुद्धा होत नाही. आणि असं दररोजचं माझं डोकं दुखत होतं, रोज. एक दिवस माझा असा जात नव्हता की माझं डोकं दुखलं नाही, मी घरी आल्यावर रडली नाही. रोज पूर्णपणे माझं डोकं दुखायचं आणि रोज मी घरी आल्यावर रडायची संध्याकाळी, मला गोळी आणा, मला गोळी खाऊ द्या, माझं डोकं राहत नाही. मुलं म्हणायची गोळ्या रोज खाणं चांगलं नाही. आणि मग ते नामदीक्षा घेतल्यापासून माझं पूर्णपणे सगळ्या गोळ्या, एक टोपलं भरलं होतं गोळ्याने, तेवढ्या गोळ्या मी टाकून दिल्या, एकही गोळी खाल्ली नाही. परमात्म्यांना सांगितलं तारा आणि मारा, दोन्हीतलं काय करायचं ते करा, ते तुमच्यावर सोडले. ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्या दिवशीच. पण त्या दिवसापासून मला गोळीही लागत नाही आणि काहीच होत नाही. पूर्णपणे परमात्म्याने मला बरं केले, मलाच काय माझ्या पूर्ण कुटुंबाला बरं केले. ताई, जसं आपण सांगत आहात की पूर्वी आपल्याला डोक्याचा त्रास होता आणि इतकं डोकं भयंकर दुखायचं की आपल्याला गोळी घेतल्याशिवाय आराम प्राप्त होत नव्हता आणि त्यातच आपल्याला डोक्यामध्ये पाणी झालं असं डॉक्टरांनी सांगितलं. तर आणि केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे ते काय जे आपल्या डोक्यामध्ये पाणी झालं होतं ते पूर्णपणे बरं झालं आणि आपल्याला आज कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे काही पुरावा आहेत की आपल्याला पूर्वी हा त्रास होता आणि त्यासाठी आपण काही रिपोर्ट्स, सिटी स्कॅन किंवा जे एक्सरे वगैरे काही केले होते का? हो आहेत, ते माझ्याकडे रिपोर्ट आहेत, सिटी स्कॅन केलेले आहेत, रिपोर्ट पण आहेत. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. ह्या फाईलमध्ये पूर्णपणे माझ्या शरीरात रक्त नव्हतं हे पण दाखवलेलं. इथं सलाईन लावून रक्तवाढीची इंजेक्शनं देऊन 7 पॉईंट रक्त केलेलं. इथं हिमोग्लोबिन 7 पॉईंटच दाखवते. आणि ह्या सगळ्या गोळ्यांच्या लिस्ट आहेत. ह्या गोळ्यांच्या पूर्ण 15 दिवसाला मला ह्या गोळ्या आणाव्या लागत होत्या, तेव्हा मला झोप लागायची. आणि त्या डॉक्टरांनी सांगितल्यापासून ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली हे सगळे पूर्ण रिपोर्ट त्यांनी दाखवले. घरात माझी मुलं तर घाबरायला लागलेली. आता मम्मीला काय झालं, मला असं वाटायचं की मी आता ह्यातनं जगणार नाही काय. ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवसापासून हे रिपोर्ट 2 महिने नामदीक्षा घेण्या अगोदरचे 2 महिन्यापूर्वीचे रिपोर्ट, त्या रिपोर्टवरती तारीख पण आहे काय. पण ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवसापासून पूर्णपणे मी बरी झाली. अगोदरपासून तर कबीराचंच करत होतो आम्ही, इथं पण कबीरच आहेत ना, मग आम्ही विश्वास तुमच्यावरच ठेवणार, आता कुठंच आम्ही जाणार नाही, तुमच्याच चरणात आलो, तुम्हीच बघायचं आम्हाला काय असेल ते. मग आम्ही त्या दिवसापासून गोळी ती कसली खातच नाही घरात.
या व्यतिरिक्त माझे मिस्टर तंबाखू खायचे आणि मी पण मशरी घासायची. म्हणजे जवळजवळ मी 20 वर्ष तरी झालं असेल. आणि मग असं वाटायचं की तिथं जायचं तर मग आपल्याला मिसरी सोडावी लागेल, मिस्टर म्हणायचे तंबाखू सोडावी लागेल. तर कसं काम करताना मग ते पूर्णपणे इथं आल्यानंतर परमात्म्यांना प्रार्थना केली की ह्या सगळ्यातून मला बाहेर पडायचं आहे, पण तुम्ही ह्याची आठवण पण होऊन दिली नाही पाहिजे आणि हे माझं सुटलं पाहिजे. परमात्माने ती माझी प्रार्थना ऐकली. आज मला जवळून कोणी जरी भाजत असलं किंवा गेलं तरी मी माझ्या आईला पण बोलते की नको घासूस म्हणून. काय आहे ते आईला पण आम्ही समजून सांगतो की नको घासूस म्हणून. पण हा पण पूर्ण मला लाभ झाला आहे की ते दोन्ही व्यसनमुक्त झालो आहे आम्ही, नवरा बायको दोघं पण. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. मुख्यतः आपल्याला जो काही डोक्याचा त्रास होता त्यातून आपल्याला आराम प्राप्त झाला. आणि मेन म्हणजे जे काही व्यसन जडलं होतं आपल्याला, त्या व्यसनातून सुद्धा केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण व आपले मिस्टर दोघेही मुक्त झालात. तर ह्या अनुषंगाने आपण जे इतर समाजामध्ये आज बघायला मिळत आहे की महाराष्ट्रातली 70 ते 80% लोक हे आज व्यसन करत आहेत. तंबाखू खातात, गुटखा खातात, सिगारेट पितात, दारू पितात, या विविध प्रकारचे जे व्यसन करत आहेत. तर त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही, पण मी विनंती करेन की त्यांना ही परमात्मांच्या चरणात आल्यानंतर माझं जे व्यसन सुटलं तसं त्यांचंही व्यसन सुटावं काय, आणि त्यांनी हे व्यसन सोडावं. खरंच म्हणजे ह्या व्यसनापासून किती आजार होतात, किती काय काय गोष्टी घडतात आणि ह्या व्यसनासाठी एकाचे बळी पण दिले जातात. तर हे व्यसन परमात्मांच्या चरणी येऊन परमात्मांच्या चरणी येऊन ह्या जनतेनं किंवा ह्या जगत समाजाने सगळ्यांनी खरंच सोडून द्यावं. आज मी ह्या परमात्मांच्या चरणी आल्यानंतर मला हे समजलं. ते आत्ता मला कळते की आधी कळत नव्हतं, पण आत्ता मला कळते की हे काय आहे आणि काय ज्ञान आहे म्हणून शिना. ह्याच्या अगोदर मला समजत नव्हतं, पण ज्या दिवशी समजलं त्या दिवशी असं वाटतं की ह्या जगाला ओरडून सांगावं की परमात्मांच्या चरणी आणि हे सगळं व्यसन सोडून द्या. या व्यसनामुळं मुलं, घर, दार सगळं आपण बरबाद करतोय. ताई, जसं आपण सांगत आहात की समाजामध्ये आज जे काही लोक व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना जर ह्या व्यसनापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी आणि आपल्या व्यसनापासून त्यांनी मुक्त व्हायला हवे. तर ह्या व्यसनापासून जर एखाद्या साधकाला जर असं वाटत असेल की मुक्त होण्यासाठी आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनलवरती परमात्मांचे सत्संग लागतात आणि प्रत्येक जिल्हास्तरीय ठिकाणी नामदान केंद्र आहेत. विविध चॅनलवरती सत्संग पाहताना तिथं फोन नंबर येतात आणि त्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून तुमच्या ठिकाणी, जिल्हास्तरीय ठिकाणी नामदान केंद्र आहेत, तिथे तुम्ही जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतील? 1 रुपया पण नाही. 1 रुपयाही त्या व्यक्तीला द्यायला लागत नाही आणि फ्रीमध्ये मिळतं. म्हणजे तुम्हाला फुकट, तुम्ही जर म्हणाल की तिथं जाऊन मला आता पैसे लागतील, नामदीक्षा मी कशी घेणार, तर तिथं तुम्हाला 1 रुपया लागत नाही. उलट तुम्हाला गेल्यानंतर फुकट ज्ञान मिळतंय आणि पुस्तकही वाचण्यासाठी फ्री मिळते आणि नामदीक्षा पण फ्री मिळते तुम्हाला. 1 रुपयाही तुमच्याकडून घेतला जात नाही. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.